मी लहानपणापासून मामाकडे मुंबईला राहतो. मामाचे एक छोटेसे घर आहे, त्यात 2 खोल्या आहेत. माझे वडील गेल्यापासून मामा आणि मामीने मला मोठं केलं. माझा मामा दारुडा आहे आणि मामीला रोज मारायचा, म्हणून मामी गावाकडे निघून गेली. मामा सासरवाडीला जायला घाबरायचा, म्हणून मला मामीला आणायला पाठवले. मी मामीला परत मुंबईला घेऊन आलो. माझी मामी 48 वर्षाची होती. सुंदर नसली तरी काने डोळे खूप चांगली होती. मुंबईच्या चाळीवजा झोपड्यात बाहेरच्या खोलीत मी झोपत असतो आणि मामी आणि मामा मागच्या रूम मध्ये झोपतात. मी सुद्धा आता जवान होऊ लागलो होतो. मी पल्लवीच्या कथा आता ऐकू लागलो होतो आणि मला खूप आनंद व्हायला लागला. डायरेक्ट बाईच्या 2 पायाच्या चिरीत आपला सोटा घालायचा आणि धमाळ उडवायची हे मला माहिती झाले. मजा करण्यासाठी माझी कोणी मैत्रीण नव्हती. मागच्या आठवड्यात मामा आणि मामा झोपले असताना मी खालच्या खोलीचा दरवाजाला कान लावला होता. फटीतून पाहायचा प्रयत्न करत होतो. हे पाहताना मामी फक्त हसत होती. तसेही मामा मामीला महिन्यातून 1 वेळा ठोकाठोकी करायचे. त्यात सुद्धा मामी फक्त वरसाडी करायची आणि मग नंतर मामा मामीला ठोकायचा. 2 मिनिटात मामाचा खेळ खल्लास. मग मामीचा खोलीतून आवाज यायचा. कधी कधी मामाच्या भांडणात मामीला मामा म्हणायचा, तुझा कंड मिटवायला तुझ्या याराकडे जा. मला हे कळले होते की मामा उगाच मामीवर संशय घेतो. मामा एका दिवशी कामानिमित्त बाहेर गेला होता. मामी दार लुटून मागच्या खोलीत झोपली होती. मग थोड्या वेळाने मध्यरात्री मामीचा असा आवाज आला. असे काय झाले म्हणून मी मागच्या खोलीतून ताडकन मध्ये गेलो. मामीला बघून मला घाम फुटला, कारण मामीने तिची साडी वर केली होती. तिची काळी चिमणी तिने उघडी केली होती. एक मोठा रबराचा सोटा तिने फटीत टाकला होता. मी आल्याचे कळल्यावर तिने एकदम साडी खाली करत म्हणाली, का रे रम्या, झोपला का नाहीस? इतके बोलताना ती साचरत होती. पण पुढच्या क्षणी तिने मला मिठी मारली. ती माझ्या सोट्याला हात लावू लागली. आता माझा बाबूराव पिसाटला होता. चड्डीत त्याने धुमाकूळ केला होता. मला खूप छान वाटत होते. मामीने नंतर मला बेडवर झोपवले आणि मामी माझ्यावर येऊन झोपली. बहुतेक मामीला त्या लबराच्या सोट्याने माज चढला होता. ज्यावेळी बाईला माज येतो त्यावेळी ती बिलकुल पाहत नाही की समोरचा पुरुष कोण आहे, त्याचे वय काय. ती डायरेक्ट आपली चिमणी त्या पुरुषाकडून ठोकून घेते. मामीची पण परिस्थिती तशीच झाली होती. तिने मला लगेच उघडा केला होता. मामी ऐकायला तयार नाही. हे पाहताच मी सुद्धा तयार होतो. माझा 8 इंचाचा सोटा पाहून मामीला आनंद झाला. मामीने माझा सोटा सरळ झोकायला घेतला. मला मजा येत होती. अगोदर मी शाळेत किसिंग, बॉल दाबणे हे प्रकार शाळेत केले होते, पण एखाद्या बाईने माझा सोटा इतक्या चांगल्या पद्धतीने पहिल्यांदाच चोखला होता. मामीने माझ्या सोट्याला इतकी थूक सापडली. माझ्या सोट्यावर तिचा गरम श्वास पडताच मला खूप मजा यायची. आता मामीने त्यांची चिमणी चाटायला सांगितली. मी त्यांच्या मांडीत डोके घातले आणि मी त्यांची लुसलुशीत फट तोंडात घेऊन खूप मजा घेऊ लागलो. कधी मामीची फट फाडून टाकतो की मला असे झाले होते. आता मामीच्या चिमणीत बोटे घालून मी मामीला परेशान करत होतो. मामी सुद्धा माझा सोटा हातात घेऊन माझ्या गोट्या कुळवू लागली होती. एक बाई किती भारी माल असते, मला असे वाटत होते. लहानपणापासून मी मामीला पाहत आलो होतो. लहानपणी तिच्या जवळ मी झोपायचो, पण आज ती एक बाई आहे आणि मी एक पुरुष होतो. आता मला राहावेना झाले. माझी कंडिशन पाहून मामी हसायला लागली. रम्या, आज तू जिंदगीत याद ठेवशील अशी ठोकायला देते तुला. तुझा मामा दारू पायी वाया गेलाय. आता तूच माझी चिमणी घेत जा. तुला पाहिजे तशी उभी आडवी चिरून टाक. आता मी मामीच्या चिमणीत माझा सोटा टाकला. गरम गरम सोटा घेऊन मामी अजून जोरात चिरकली. माझ्यासारखा ताजा आणि नवीन सोटा घेताना तिला खूप मजा येत होती. मामीला मी जवळपास 7 मिनिटे ठोकत होतो. मामी त्यांच्या तोंडातून वेगवेगळे आवाज काढत होती. मामीचे तोंडात तोंड घेऊन खूप भारी वाटत होते. मी मामीची जीभ माझ्या दातात पकडली आणि तिला चोखू लागलो. नंतर मामीच्या चिमणीला पूर्णपणे ठोकल्यानंतर मी मामीला म्हणालो, मामी, मला तुमचा मागच्या भागात घालायचा आहे, देताल का? मामीने लगेच त्यांचा मागचा भाग वर केला आणि मी लगेच माझा सोटा त्यांच्या मागच्या भागाला लावला आणि ठोकू लागलो. काच काच आवाज येत होता. मामी आनंदाने उसळ्या मारत होती. मी मामीच्या मागच्या भागाला हात
हाताने फटके मारत होतो. खूप जोरजोरात मामी मजा घेत होती. मामी आता तृप्त झाली होती. माझा छोटा शांत होण्याचे नाव घेत नव्हता. मी तरुण असल्याने मामीवर भारी पडलो होतो. आता मी फुल मूड मध्ये आलो होतो. मी मामीला खूप जोरात ठोकू लागलो. मामीचा आवाज वाढत होता. मग सर्व झाल्यावर मी 10 मिनिटांनी पुन्हा ठोकायला तयार झालो. माझा छोटा परत उभा झाला होता. मी पुन्हा मामीच्या चिमणीला हातात घेतले. तिचा दाना मी हाताने चिमटीत दाबत होतो. नको रम्या, बस थांब थोडं. पण मी झडलो होतो. मी मामीचे केस पकडले आणि माझा छोटा त्यांच्या तोंडात कोंबला. माझा छोटा मी त्यांच्या घशात ढकलत होतो. आता मामीची खास कमी करायची हा विचार माझ्या मनात होता. मी तिला कुत्र्याच्या पोझिशन मध्ये यायला सांगितले. आता कुत्र्याच्या पोझिशन मध्ये मी तिला ठोकायला सुरुवात केली. कुत्र्याच्या पोझिशन मध्ये तिला लई दुखत होतं. पण माझा छोटा मामी न थकता घेत होती. खूप चांगले वाटत होते. त्या रात्री मी मामीला 3 वेळा ठोकले. मामीची फट मी पार सुजवून टाकली होती. मी मामीला म्हणालो, मामी मला असेच ठोकायला देत जा. माझा छोटा शांत करत जा. मामीने मला मिठीत घेतले आणि नंतर माझा छोटा तिने तोंडात घेऊन सांगितले की जेव्हा तुला पाहिजे तेव्हा मी माझी चिमणी तुला देईल. पण ही गोष्ट कुणाला सांगू नको. माझेही आणि तुझेही काम होईल आणि ही कुणाला कळणारही नाही. त्या दिवसापासून मी मामीला तिच्या नवऱ्यासारखा ठोकू लागलो. माझे लग्न होईपर्यंत मी मामीला ठोकले. नंतर माझ्या लग्नानंतर मामीने दुसरा तिला ठोकणारा शोध होता. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. इथपर्यंत कथा पाहिली असेल तर लाईक करायला विसरू नका. आवडली तर नक्की शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन कथेमध्ये.